स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. 2024 आपलं नवीन इंग्रजी वर्ष चालू झालेलं आहे आणि प्रत्येकालाच असं वाटतं की 2023 मध्ये जर आपण काही दुःख सहन केले असतील, समजा पैशाविषयी काही समस्या तुम्हाला जाणवल्या असतील, कर्ज खूप झालं असेल किंवा तुम्हाला खूप ठिकाणी पैसे मागावे लागले असतील, समोरचा नाही म्हटलं असेल, त्याचं तुम्हाला दुःख झालं असेल, तुम्ही ठरवलं असेल की आता पैसे कुणाकडे मागायचे नाहीत, आपलं आपण तेवढं कॅपेबल व्हायचं की आपल्याला कुणापुढेही हात पसरायला लागू नये. तर अगदी हा धडा घ्या यातून की तुम्ही कुणापुढेही हात पसरू नका, इतके कॅपेबल व्हा. आपल्या कष्टाबरोबर नुसताच कष्ट करणारा जर श्रीमंत होत असता तर सगळ्यात जास्त गवंडी काम करणारी लोक बघा, शेतकरी लोक बघा, किंवा तुम्ही खड्डे खोदणारी लोक बघा, नुसत्या कष्टानं श्रीमंत होतं का माणूस? तर नाही. कष्ट तर हवेत, पण त्याच्याबरोबर हवी ती नशिबाची साथ, त्याला आपण लक फॅक्ट असं म्हणतो, ती असेल तर खरोखर तुम्हाला सांगते राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनायला सुद्धा वेळ लागत नाही. त्यामुळे मी आज खास माझ्या महिलांसाठी, मैत्रिणींसाठी, ताई, काकू ज्या कोणी बघत आहात त्यांच्यासाठी काही उपाय सांगणार आहे, खास करून महिलांसाठीच. कारण महिलांना गृहलक्ष्मी म्हटलं जातं, घरची लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा एखादी सून घरी प्रवेश करते तेव्हा तिचं अर्थातच लक्ष्मी पूजन केले जाते. अशा या स्त्रियांनी, प्रत्येक स्त्रियांनी घरामध्ये हे उपाय करावेत. फार कुठलेही उपाय, फार म्हणण्यापेक्षा काहीच खर्च नाहीये कुठल्याही उपायाला, साधे सुधे घरात बसून करण्याचे उपाय आहेत. थोडा वेळ मात्र तुम्हाला प्रत्येक उपायासाठी द्यावा लागणार आहे. आता सुखाची व्याख्या काय आहे? तर सुख आपण बघितलं तर अनेक प्रकारचे सुख आहे. एक म्हणजे धनाचे सुख, ज्याला आपण पैसा म्हणतो. दुसरं म्हणजे शरीर सुख, शरीर निरोगी, शरीर फिट असणे, ह्याला देखील आपण सुख म्हणतो. पत्नी चांगली मिळणे किंवा पती चांगला मिळणे, ह्यालाही सुख म्हणतो. पत्नीच्या तोंडामधून चांगली वाक्य बाहेर पडणं किंवा ती वास्तूला लाभणं, म्हणजेच पत्नी कटुवाणीची नसणं, ह्याला देखील आपण सुख म्हणतो. संतती आपल्याला चांगली होणं आणि संततीची प्रगती होणं, हे देखील एक प्रकारचे सुख आहे. आणि त्याचबरोबर आर्थिक प्राप्ती होणं, हेही एक प्रकारचं सुख आहे. आता यासाठी तुम्हाला मला काय काय करायचं आहे 2024 वर्षी, हे नक्की बघूया आणि प्रत्येक उपाय करण्याचा प्रयत्न करूया. आता मी यातले काय काय करणार आहे तुम्हाला शेवटी सांगेन. काही तर मी करतेच आणि काही मी करणार आहे. शुक्रवारी जो हा कायम उपाय मी करते, दर शुक्रवारी करते. प्रत्येक शुक्रवारी सुवर्णरूपी लक्ष्मीचं पूजन करावं. अर्थात काय, आता माझ्या हातात ही एक अंगठी आहे, ही काढायची शुक्रवारी संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान, स्वच्छ धुवायची. अंगठी नसेल मणी घ्या, तुम्ही ठेवलेला मणी घ्या. तुमच्याकडे जे काही सोनं आहे, अगदी नथ घेतलीत तरी चालेल, जसं आपण वैभवलक्ष्मीच्या मातेच्या पूजनात ठेवतो ना, काहीही चालेल, सोन्याचा कण सुद्धा चालेल. नसेल तर एक मणी घेऊन या, थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा. सुवर्णरूपी लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे. लक्ष्मीचा वास हा सोन्यामध्ये सुद्धा असतो असं म्हटलं जातं. तर जे काही सोनं घ्याल ते स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने आधी धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ, लाल अक्षता ठेवायचे आहेत. त्यावर तुमचं जे काही सोनं असेल ते ठेवायचं आहे आणि त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. आता पंचोपचार पूजा म्हणजे काय, तर त्याला तुम्ही गंध लावायचा आहे, फूल व्हायचं आहे, दीप, नैवेद्य, ह्याला म्हणतात पंचोपचार पूजा करणे. गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य, ह्याला म्हणतात पंचोपचार पूजा करणे. तर तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे आणि श्री महालक्ष्मी नमःचा 108 वेळा जप करायचा आहे. फक्त शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः. कमळगट्ट्याची माळ असेल, स्फटिकची माळ असेल, अतिशय उत्तम. नसेल कुठल्याही माळेवर करा, पण श्री महालक्ष्मी नमःचा जप तुम्हाला करायचा आहे. कुठलीच माळ नसेल, मोजून 5 मिनिटं जप करा, समोर तुपाचा दिवा लावा आणि हा जप करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती प्रगती घडते. दुसरा उपाय, अमावस्या. अमावस्येला तुम्ही संकल्प करायचा आहे घरामध्ये, आणि जे कोणी गुरुवारी असतील, ब्राह्मण गुरु जे असतील किंवा जे कोणी तुमच्या गुरुस्थानी असतील, त्यांना शक्यतो ब्राह्मणाला द्यावं हे दान असं म्हटलं जातं. किंवा मग गुरु जे त्या योग्यतेचे आहेत, मला काय म्हणायचं आहे, त्या योग्यतेची ती व्यक्ती पाहिजे, महान व्यक्ती पाहिजे. मग भले ती ब्राह्मण नसू दे, पण ती व्यक्ती महान पाहिजे, विचारांनी महान पाहिजे.
परिस्थितीनं म्हणतेय का मी नाही, विचारांनी महान पाहिजे. एखादी व्यक्ती असते बघा ज्याला आपण खूप मानतो त्यांच्यासाठी तुम्हाला मी सांगते की तुम्हाला संकल्प करायचा आहे घरामध्ये की मी एवढ्या अमावस्या हे दान करीन, 11 अमावस्या, 21 अमावस्या, 5 अमावस्या हे दान करीन असं ठरवायचं. आणि तुम्हाला तिळाचे दान करायचे आहे. कशाचे दान करायचे आहे? तिळाचे दान करायचे आहे. या तिळाच्या दानामुळे तुम्हाला आर्थिक भरभराट भरपूर होईल. काहीतरी दिलं तर आपल्याला परत मिळतं आणि तिळाच्या संख्ये इतकं मिळतं असं म्हटलं जातं. आता तीळ मोजत बसता येतील का मला सांगा? समजा तुम्ही पावशेरभर तीळ दिले तर तुम्ही ते मोजू शकता का? तर नाही. काळे असू दे, पांढरे असू दे, प्रत्येक अमावस्येला तुम्हाला तीळ दान करायचं आहे. चांगल्या एखाद्या गुरुजींना करा, योग्य एखाद्या व्यक्तीला करा, चालेल. मात्र तीळ दान तुम्हाला करायचं आहे आणि त्या गुरुजींना सांगायचं आहे की मी हा संकल्प केलेला आहे म्हणून मी तुम्हाला हे देत आहे, तर तुम्ही हे स्वीकारावे. त्याबरोबर थोडीशी दक्षिणा द्यायची, गुरुजींना नमस्कार करायचा. घरी बोलावूनही करू शकता किंवा त्यांच्या घरी जाऊनही देऊ शकता. या उपायाने देखील आर्थिक भरभराट, उन्नती खूप होते. पुढचा उपाय हा सुद्धा मी करते आणि तुम्हीही करावात अशी माझी इच्छा आहे. काय करायचं आहे आपल्याला? प्रत्येक शुक्रवारीच नाही तर दररोज 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 16 वेळा, एकदा, तीनदा, पाचदा म्हणून चालत नाही. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि नुसतं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नाही, त्याआधी तुम्हाला विष्णूंचं स्मरण करायचंय. विष्णूंचं स्मरण करायचं म्हणजे काय हो, तर विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला म्हणायची आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र आधी म्हणायचं. विष्णूंचं स्मरण करायचं, विष्णूंपुढे दिवा लावायचा, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि त्यानंतर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. ज्या वेळेस तुमची 1600 आवर्तनं पूर्ण होतील, रोज 16 असं करत 1600 आवर्तनं जेव्हा पूर्ण होतील, पहिल्या 16 पासूनच तुम्हाला फरक पडेल. पण ज्यावेळेस तुमची 1600 पूर्ण होतील, माझीही अजून झालेली नाहीत, तोपर्यंत तुम्हाला चमत्कारिकरित्या त्या तुमच्या परिस्थितीमध्ये फरक झालेला दिसेल. म्हणून अडचणीचा काळ सोडून रोज 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम तुपाचा दिवा लावून म्हणायचं आहे. त्याआधी विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायला विसरायचं नाही, कारण जिथे विष्णू तिथेच माता लक्ष्मी असते. जिथे विष्णूंची सेवा केली जात नाही तिथं माता लक्ष्मी येत नाही. पुढचा उपाय घेऊया आपण. गुरुपुष्यामृत किंवा कोणतेही पुष्य नक्षत्र. गुरुपुष्यामृत नुकतेच होऊन गेलं आहे. गुरुपुष्यामृत असेल तर उत्तम. आता मी सुद्धा अजून नेक्स्ट कधी पाहिलं नाही आहे कॅलेंडरमध्ये. किंवा पुष्य नक्षत्र आता जवळ आलेलं आहे. गुरुपुष्य किंवा पुष्य नक्षत्रावर तुम्हाला हळकुंड म्हणजे हळदीच्या गाठी, ज्याला हळकुंड म्हणतो, थोडंसं सोनं म्हणजे काही असू दे, मणी असेल, अंगठी असेल, काहीही, बेलपान, एक बेलपान आणि एक पिवळी कवडी, हे तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये सगळं ठेवायचं आहे. त्याची विधिवत पूजा करायची. हळदी, कुंकू, अक्षता, त्याला गुगुळाचा धूप म्हणजे धूर त्या पुडीत सोडायचा आणि पुडी म्हणजे ती पुरचुंडी बांधायची आणि तिजोरीत ठेवायची. आणि प्रत्येक शुक्रवारी त्याला फक्त गुगुळ धूप हा बाजारात अगदी इझिली मिळतो किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टला सुद्धा गुगुळ धूप सर्च करा, तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर तुम्हाला त्या पुरचुंडीत तो सोडायचा आहे. म्हणजे असं सोडायचा आणि लगेच पॅक करायचा. सोडायचा म्हणजे जाळायची नाही, त्याचा धूर सोडायचा आणि पॅक करायचा आणि तुम्ही तिजोरीत ठेवायचा. तिजोरी तुमची शक्यतो उत्तर दिशेला उघडणारी असावी असा प्रयत्न तुम्ही करा. तर यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये पुष्य नक्षत्रावरच करायचा हा उपाय. पुष्य नक्षत्र काय काम करतं? वाढवण्याचं काम करतं, जास्त देण्याचं काम करतं. म्हणून पुष्य नक्षत्रावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता पुढचा उपाय प्रदोष व्रत. शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात असे 2 प्रदोष येतात प्रत्येक महिन्याला. त्याची वेगळी माहिती मी देईन, आता फक्त उपाय सांगणार आहे. सूर्यास्तानंतर तुम्हाला भगवान शंकरांची पूजा करायची, दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. आणि दारिद्र्य दहन शिवस्तोत्र म्हणायचं आहे. दारिद्र्य दहन शिवस्तोत्र दोन्ही प्रदोषाच्या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे. तुमच्यावरचा दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरी श्रीमंती येईल. चांगले दिवस तुम्हाला बघायला मिळतील आणि आपल्या प्रत्येकाला हक्क आहे. मनुष्य जन्म एकदाच येतो असं म्हणतात आणि मनुष्य जन्म आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टींचा उपभोग घेणं हे आपलाही
स्वप्न असतं, आपल्यालाही वाटतं की आपण सर्वसामान्यांपेक्षाही थोडं पुढचं आयुष्य जगावं आणि ते जगण्यासाठी कष्टासोबत जर हे उपाय कराल ना, तर मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला कुणीही तुमचा हात पकडू शकणार नाही. असे उपाय मी तुम्हाला सांगत असते. तर प्रदोषाची वेगळी माहिती तुम्हाला हवी असेल तर मी त्या व्रताची माहिती देईन. आता पुढचा उपाय आहे कुलदेवीची सेवा. हा उपाय मी स्वतः करते. कुलदेवी माहीत नसेल तर काय करावं, कारण प्रश्न येतो. 3.5 शक्तिपीठांपैकी कोणत्याही एका देवीचं तुम्ही म्हणजे पूजा अर्चना करू शकता. 3.5 शक्तिपीठापैकी एक कोणत्याही कुलदेवीची पूजा तुम्ही केलीत तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, वर्षातून एकदा ओटी आणि अभिषेक कुलदेवीचा मूळ स्थानी जाऊन करायचाच आहे. वर्षातून एकदा सपत्नीक मुलांबरोबर पत्नीबरोबर जाऊन अभिषेक आणि ओटी ह्या गोष्टी करायच्याच आहेत. शिवाय तुम्हाला सांगते, तुम्ही काय करा, जर तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या गुरुजींना बोलवून संकल्पयुक्त सप्तशतीचे पाठ करा. मी तर स्वतः करते. प्रत्येक शुक्रवारी मी सप्तशतीचा पाठ करते. एखादा शुक्रवार स्किप होतो जर अडचण असेल तर, मात्र मी प्रत्येक शुक्रवारी संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचते. जातो, आपले 1.5-2 तास जातात, मात्र त्यामुळे आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडते आणि कुळाचार घडतो आणि त्यामुळे अत्यंत सुंदर असा प्रभाव आपल्याला घरात बघायला मिळतो. आपली आर्थिक भरभराट होते. आता जर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी नसेल जमत तर तुम्हाला मी काही तिथ्या सांगते. अष्टमी, नवमी, दर महिन्याची अष्टमी, नवमी, चतुर्दशी या दिवशी, म्हणजे अष्टमी, नवमी, चतुर्दशी या दिवशी सप्तशतीचा पाठ अवश्य करावा. याने घरामध्ये आर्थिक भरभराट होते, कुळाचे रक्षण होते, आरोग्य संपत्ती दोन्ही मिळते. पुढचा टॉपिक आहे पितृसेवा. सगळं झालं पण पितरांची सेवा करायला विसरता. एखाद्या ब्राह्मणाला बोलवून नुसते दूध आणि केळ दिले, हिरण्यदान केलं म्हणजे झालं असं नाही. तर तुम्हाला श्राद्ध, त्यांची जी मृत्यूतिथी असते त्या दिवशी पिंडदान करणे, ब्राह्मण गुरुजी घरी बोलवून पिंडदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. महालयाच्या काळामध्ये श्राद्ध हे अवश्य करावे. घरातले व्यक्ती जे गेले त्यांचे श्राद्ध करावे. कारण तुम्हाला मी एक सांगते की पितृंनी दिलेला आशीर्वाद तर इतका चांगला असतो की तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागं वळूनच बघावं लागणार नाही, इतका पितृंचा आशीर्वाद लाभतो. आता पुढचं बघूया की सवाष्ण स्त्री किंवा कोणतीही स्त्री, सवाष्ण स्त्रीचा तर नाहीच नाही आणि कोणत्याही स्त्रीचा घरी आलेल्या असू दे किंवा तुमच्या आयुष्यातल्या असू दे, कधीही अपमान करू नका. त्याला दारिद्र्यता लागते. घरी असलेल्या स्त्रियांचा किंवा स्त्रीचा अपमान केला तर दरिद्रता येते. तुमच्या घरी जर शुक्रवारी आवर्जून एखादी स्त्री आली किंवा तुम्ही जर बोलवू शकत असाल तर प्रत्येक शुक्रवारी यथाशक्ती तिची ओटी भरा. 4 शुक्रवारचे 4 ब्लाऊज पीस आणून ठेवा, 4 नारळ आणून ठेवा, गहू आपल्या घरात असतातच आणि एखादं फळ, सफरचंद, केळ तिच्या ओटीत घाला. जमत असेल 51 रुपये द्या, 11 रुपये द्या, तिची ओटी भरा, तिला नमस्कार करा आणि फरक बघा. आणि हीच ओटी तुम्ही महालक्ष्मीच्या देवळात सुद्धा भरू शकता आणि देवीला तुम्ही गजरा वाहू शकता, फुटाणे वाहू शकता. शुक्रवार टू शुक्रवार मी स्वतः महालक्ष्मी मंदिरामध्ये गजरा देते, फुटाणे देते, कधी कधी कमळाचं फूल देते आणि त्याचे अनुभव म्हणजे मानसिक शांतता खूप सुंदर मिळते. करून बघा, तुम्ही करून बघा. आता पुढचा उपाय आहे, बघा तुम्हाला काय करायचं आहे. पितृसेवा तुम्हाला सांगितली मी, त्याचप्रमाणे महालक्ष्मीची सेवा सांगितली. शुक्रवारी तुमच्या इथं जर बेलाचं झाड असेल तर त्याच्या खाली तुपाचा दिवा लावायचा आणि 16 प्रदक्षिणा घालायच्या. आणि जर तुमच्या इथं बेलाचं झाड नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावायचा आणि झाडाला स्पर्श न करता 16 प्रदक्षिणा घालायच्या. यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात भरभराट होण्यास मदत होते. उत्पन्न तुम्ही जेवढं कमवताय त्यातलं थोडंसं तरी दर महिन्याला दान करायचं. ठराविक एक रक्कम काढायची, भले ती 500 रुपये असू दे, 100 रुपये असू दे, दानपेटीत टाकायची किंवा गोरगरीब गरजूंना द्यायची. एखाद्याच्या शिक्षणाचा खर्च, वह्या, पुस्तकं काही ना काही द्यायचं. त्यामुळे सुद्धा तुमची उन्नती होते. कर्ज जर तुम्हाला खूप झालं असेल तर ऋणमोचक मंगल स्तोत्र मंगळवारपासून सुरू करायचं. रोज 11 वेळा म्हणायचं किंवा मंगळवारी 11 वेळा म्हणायचं. खरं तर रोज 11च वेळा म्हणा, पण नसेल जमत तर 1, 3, 5, 7, 9 अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्र याचं पुस्तक मिळतं, ते तुम्हाला म्हणायचं आहे.
आता तुम्हाला हे सांगितले मी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय. आता लक्ष्मीची अवकृपा का होते? ताई आम्ही सगळं करतो पण आमच्या घरी लक्ष्मीच टिकत नाही असे सुद्धा कमेंट असतात की तुम्ही सांगितलेला प्रत्येक उपाय आम्ही करतो तरीही आमचं चांगलं का होत नाही. मी तुम्हाला सांगते, ज्या घरामध्ये घाण असते, ज्या घरामध्ये जाळ्या जळमट असतात, जिथे टॉयलेट बाथरूम स्वच्छ नसतात, तिथे लक्ष्मी टिकत नाही. त्या घरातून लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. जिथे खरकटी भांडी ठेवली जातात तिथून लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. जिथे किचन मळलेला असतो, अस्वच्छ असतो, तिथून लक्ष्मी निघून जाते. पाणी पिण्याची भांडी जिथे स्वच्छ नसतात, उष्टे ग्लास एकमेकाला दिले जातात, तिथून देखील लक्ष्मी निघून जाते. कोणताही उष्टा पदार्थ परत भांड्यात टाकणे यामुळेही लक्ष्मी निघून जाते. त्याचप्रमाणे सुवासिनी स्त्रीचा अपमान, पत्नी, बहीण, मुलगीचा अपमान गुरुचरित्रात स्पष्ट सांगितलेलं आहे बघा, की बहीण स्त्रीचा अपमान किंवा पत्नीचा अपमान करणाऱ्याच्या घरी मी कधीही नांदत नाही असं लक्ष्मी मातेने सांगितलेलं आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस झोपणे, खाणे आणि शारीरिक संबंध ठेवणे, अमावस्या पौर्णिमेला शारीरिक संबंध ठेवणे, संध्याकाळच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस शारीरिक संबंध ठेवणे, या गोष्टीसुद्धा माता लक्ष्मीला नाराज करतात. लक्षात ठेवा, बारीक सारीक गोष्टी आहेत, ज्याला पटेल त्यानं डोक्यात घ्या, ज्यांना नाही पटेल त्यांनाही माझा नमस्कार आणि ज्यांना पटतंय त्यांनाही माझा नमस्कार. खरं सांगते, व्हिडिओ खूप मोठा झाला पण तितकाच महत्त्वाचा होता आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी बघून भरपूर जणांना शेअर करावात अशी माझी तुम्हाला नम्र विनंती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.